कोण्याही पोरी जबाब त्याला पोरगी देत लक्षात घ्या. हो या कोरोनानी पॉझिटिव्ह शब्दाचा सत्यानाश घरातले विचार पॉझिटिव्ह विचाराचे लोक आहे म्हणे. हो महाराज प्रसन्नते सम स्वास्थ्य नाही अनासक्ती सम मस्त नाही. सर्वात मोठ्या स्वास्थ्याची आरोग्याची व्याख्या राष्ट्रसंतांनी केली. प्रसन्नते सम स्वास्थ्य नाही. मस्त हसत राहत जा, आनंदात राहत जा, इम्युनिटी पॉवर वाढते, मॅन पॉवर वाढते, माणसाची तब्येत चांगली राहते. एक मुद्दा बोलून कीर्तन सुरू करतो. व्याघ्रम नैवच नैवच. वाघाला कोणी बळी देत नाही. कोणी नवस कशाचा करते? कोंबडीन बकरी, कारण ते गरीब आहे. कोंबडी बकरी गरीब आहे. वाघाला बळी देण्याचा नवस कोणी करत नाही. त्याला कारण आहे, हा जर वाघाले बळी द्यायला गेला तर वाघ याचा बळी देते. कोंबडी बकरी गरीब आहे, तिचा बळी देते. कमजोर झालेला माणूस, कमकुवत झालेला माणूस, त्याच्यावर तो आक्रमण करते. त्याच्यापेक्षा मोठे वाढवा आपली ताकद, वाढवा आपली रेजिस्टंट पॉवर, वाढवा आपली मॅन पॉवर. मस्त कशाने वाढते? सामुदायिक प्रार्थनेनी. टाळी वाजून द्या सर्वांनी. सामुदायिक ध्यानानी, सकाळी उठल्यानी, खरं बोलल्यानी. लक्षात घ्या, मॅन पॉवर वाढते. महाराज ताकद जर वाढवायची असन, तुम्हाला माहित आहे का, या कोरोनामध्ये, या कोरोना काळात जग घबरावलं. मेडिकल सायन्सनं एवढी प्रगती केली तरी 9 महिन्यात लस नाही सापडली. हात टेकले सगळ्यांचे, हात टेकले. महाराजांच्या वाक्याची आठवण झाली. संघर्षाचे ग्रहण पसरले, त्यातून जे विजयी झाले, तेच लावतील दिवा. उठा हो, दिवस निघाला नवा. एक नवा दिवस, नवी पहाट. आज पुण्यतिथी आहे, उद्यापासून एक नवा दिवस निघेल. मी राष्ट्रसंताला, सर्व संतांना, सर्व देवी देवतांना, सद्गुरूंना प्रार्थना करतो, आमच्या भारत देशालाच नव्हे जगाला कोरोना मुक्त कर रे बाबा. एवढीच प्रार्थना करून आजच्या कीर्तनाला सुरुवात करतो. एकदा टाळी वाजून द्या सगळ्यांनी. मुक्त करायचं आहे भारताला, रोगमुक्त. भाऊसाहेब, रोगमुक्त करायचं आहे. रोगमुक्त होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा भोगमुक्त व्हायचं आहे. सारे भोगात अडकून आहे. सारे रोग भोगातून जन्माले येतात. अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी. अध्यात्म आणि विज्ञानाची जर सांगड घातल्या गेली असती, कोरोना आलाच नसता. आपण फक्त भौतिक प्रगत झालो, त्याला अध्यात्म जोडलं नाही. अध्यात्म जोडलं असतं, आज ही स्थिती जगाची आपल्याला पाहायला भेटली नसते. म्हणून आध्यात्मिक पॉवर वाढवा, ज्ञान पॉवर वाढवा, ताकद वाढवा. आपल्या शरीराची नाही, मनाची ताकद वाढवा. आणि ती ताकद ज्याने वाढते त्याचं नाव ग्रामगीता आहे. टाळी वाजून द्या त्याच्या नावाची, तिच्या नावाची. त्याचं नाव प्रार्थना आहे. आणि आपण सगळे या कार्याला लागूया आणि आपली ताकद वाढूया. कार्यक्रमाला प्रारंभ करतो. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय राम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी, जय 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 जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी,
लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख धारे वो साजनी सुख झाले ओ साजनी 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 ओ साजनी विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साजनी ओ साजनी तोहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बाबुदा सुकृताची डोळी विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर बाबर देवी वर बाबर देवी वर सर्व सुखाचे विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आपणाशी देवा पायी समर्पावे आपणाशी देवा पायी समर्पावे आपणाशी देवा पायी समर्पावे विश्वाकार भावे पावे कैसे बोधित जावे पावे बोधित जावे कैसे बोधित जावे बोधित जावे बोधित जावे जीवा लागी आपणाशी देवा पायी समर्पावे आपणाशी देवा पायी समर्पावे आपणाशी देवा पायी समर्पावे आपणाशी देवा पायी समर्पावे एकदा सगळ्यांनी भजन करूया गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गुरुजी बाबा गोपाला गुरुजी बाबा गोपाला हर घर में है गोपाल हर घर में है गोपाला आगे बाबा गोपाल आगे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल देवकी नंदन गोपाला गोपाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांची 52वी पुण्यतिथी उद्यापासून परवापासून गावगावले होणार त्याला पुण्यस्मृती म्हणतात. आज पुण्यस्मृती सर्व संतांची स्मृती पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी असा एकच दिवस आहे आज. 52वी गंजी पत्त्यामध्ये 52 पत्ते असतात. सगळ्याला कल्पना असेल देवा धर्माची माहिती नसते पण पत्त्याची असते. कोणाला माहित नाही महाराज. गंजी पत्त्यामध्ये 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्यातलं श्रेष्ठ पत्ता बादशाह असतो जिथं गंजी पत्ता समाप्त होते. एक्क्यापासून सुरू झाला आणि बादशापाशी समाप्त झाला. बोलत जा. मग आता सर्वात लहान एक्का सर्वात मोठा बादशाह. मला नाही पटलं हे. सगळ्यात मोठा बादशाह नसतो. परेड समजते तुम्हाला. भजनवाले अभ्यास असते नसते. सगळ्यात मोठी परेड असते एक्क्याची बादशाची नाही. बादशाच्या परेलला जर कोण मारत असेल एक्क्याची मारते. म्हणून बादशाह होऊ नका सर्वांचा एकटा करा. आणि हे एकटा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लक्षात घ्या. आज एक विषय मी आपल्या समोर ठेवणार आहे.
41 अध्याय आहे ग्रामगीतेत आणि त्यातला पहिला अध्याय आहे देव दर्शन. आणि त्या पहिल्या अध्यायातली 82वी ओवी आहे. 82 नंबरची ओवी आहे. जबरदस्त आहे. आपण अशी देवापायी समर्पावे. लाखो लोक देवाची भक्ती करणारे आहे. रावणही देवाची भक्ती करत होता तुमच्यापेक्षा जास्त. एक फूल कमी पडलं तर त्यांनी स्वतःचं शिर कापून ठेवलं. तू फूल कमी पडलं तर शेजाऱ्याच्या झाडाचं चोरलं. एवढी भक्ती करत होता. पण समर्पण मात्र तो विषयाला झाला होता. विषयाला समर्पण नसता तर सीतेचं हरण केलं नसतं. लोक भक्ती करतात पण समर्पण संसाराला होतात. लोक भक्ती करतात पण समर्पण विषयाला होतात, लोभाला होतात, कामाला होतात, क्रोधाला होतात. ज्या दिवशी तुम्ही गुरुदेवाच्या कार्याला समर्पण व्हाल, समर्पण ज्या दिवशी गुरुदेवाच्या कार्याला समर्पण व्हा. ओम भूर्भुवस्वः गायत्री या मंत्राचा अर्थ काय आहे? स्वाहा. स्वाहा म्हटला की आपण आहुती टाकतो. गहू तांदूळ काही समिधा एकत्रित केला असते त्याची काय टाकतो? आता पुढचं वाक्य पटलं तर टाळी वाजवला. हा समिधा पैशानं विकत मिळते. तूप जे काही तुम्ही अर्पण करता. एक बोलतो महत्वाचं, ज्या दिवशी 10 इंद्रिय आणि 1 मन याचा समिधा कराल आणि गुरुदेवाच्या कार्यात आहुती द्याल त्या दिवशी राष्ट्रसंताचे भक्त व्हा. लक्षात घ्या. हा समिधा राष्ट्रसंतांनी केला. 4 धर काढी. हा समिधा ऐकून घ्या. यज्ञाचा समिधा कोणता? तंदिया मंदिया और जो बच गया धंदिया. तंदिया मंदिया मंदिया और जो बच गया धंदिया और जो बच गया धंदिया और जो बच गया धंदिया. कार्यरूपी यज्ञाचा समिधा कोणता? महत्वाचं कीर्तन आहे महाराज. तन मन धन एका ठिकाणी जमा करा. तुम्ही धन घरी ठेवलं आणि तिकीट पुरते घेऊन आले. समिधा करायचा, गुरुभक्ती करायची आहे ना, मग समिधा करा. पहिले काय आहे? पहिला शब्द तन. तन तन. दुसरा मन. तिसरा धन. तीनही एका ठिकाणी कालवा. मंत्र द्यायच्या वेळेस गुरु काय सांगते? तन मन धन गुरुशी अर्पण. काय काय गुरुशी अर्पण? तन मन. तन म्हणजे घरात जे काही वाढलं असेल ते हे तन. तन हे तन. तन मन तन घेऊन आला. संशोधन कर. मन घेऊन आला का? करून पहा संशोधन. काही नाही केलं चालून भजनवाल्याने. मन आणि भाऊसाहेब टाकून पहा गुरुदेवाच्या यज्ञात ही आहुती. ही आहुती जर आम्ही गुरुदेवाच्या यज्ञात टाकली तर मग तुमच्याजवळ शिल्लक काय राहील? ऐकून घ्या. पाचकड बोलत नाही. शिल्लक काय राहील? अब तो रहा प्रेम, अब तो रहा प्रेम ही पास में. रहा प्रेम ही पास में. इसको तुझा अब कहूँ पास में. अतिशय जबाबदारीने मोलाचं बोलतो. ध्यान देऊन ऐका. ह्या 3 वस्तू जर सद्गुरूला अर्पण केल्या तर काही लोकांना वाटते
हे सगळं देऊन टाकलं तर मी तर भिकारी होईन. नाही नाही, श्रीमंत व्हान. काही देत नाही म्हणून भिकारी आहे. लक्षात घ्या. अब तो रहा प्रेम ही प्रेम, किसको तुझ्या अब कहू खासमय. माणूस प्रेमळ आहे, या माणसाजवळ प्रेम खूप आहे, असं कसं ओळखायचं? थर्मामीटर आहे का याचं? आहे माझ्याजवळ, म्हणजे बाबाजी जवळ. बाबाजी म्हणतात ओळखता येते. किसको तुझ्या कहू खासमय. हा परका आहे, हा माझा आहे, आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे. हा तुझेपणा त्याच्या जवळला गेला, समजा याच्याजवळ प्रेम जन्माले आलं. काय जन्माले आलं? अब तो रहा प्रेम ही पास में, अब तो रहा प्रेम ही पास में. किसको तुझा अब कहू खास में, किसको तुझा अब कहू खास में. कोण परका? ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात ओवी आहे. जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञानाची कवाडे, मग मी तू पणाचे पोवाडे. पोटचे तेथे एक बोलू, अतिशय जबाबदारीने बोलतो, हा पोवाडाच बंद होते. वेद कडणं सोपं आहे, ध्यान द्या. वेद कडणं सोपं आहे, पण अंतकरणातला भेद कडणं कठीण आहे. महाराज मोठ्या मोठ्याले नाही कळत. म्हणून तुकडोजी महाराजांनी एक भजन लिहिलं. काय लिहिलं त्या भजनात? कई लाख किताबे पढ़ पढ़ के पंडित हुए जनमानस में. पंडित होणं सोपं आहे, पुस्तक वाचून पंडित होता येते, पण त्या पंडितावरलं वरचं टिंब खोडलं का पडितच राहते. मोती आणि माती फरक किती आहे चोरे साहेब? एकच मात्रेचा. तुकडोजी महाराजांनी आपण एकच पाठ करून ठेवलं. त्याची बरोबरी आपल्याच्यानं होते काय? खाण्यात तर होते. त्यांची बरोबरी. अरे एका मात्रेचा भेद आहे, एका मात्रेचा. माती मोती, माती मोती, पडित पंडित. एका अनुसाराचा भेद आहे. थोडीशी आडी आहे हो, तेवढी आडी काढली, तेवढी आडी काढली का मग तू कोण आहे? तूच देव ऐसे आहे, तूच देव ऐसे आहे. तत्व शोधून पाहे, तूच देव ऐसे आहे. तत्व शोधून पाहे, तूच देव ऐसे आहे. तत्व महाराजांचं काय भजन आहे हो. लोक म्हणते लॉकडाऊन असल्यामुळं तेवढं गोंध आहे. मला मान्यच नाही. तुम्ही विटा मातीच्या देवळाची गोष्ट करून राहिले. विटा मातीच्या देवळाले कुलूप आहे. देह देवाचे देऊळ. तुकाराम महाराजचा अभंग आहे, देह देऊळ. याला लॉकडाऊन आहे का? तुझ्या घरी तू सायंकाळी प्रार्थनेला बसला, कुठल्या कायद्यात आहे घरी प्रार्थना करायची नाही? कुठल्याच कायद्यात नाही. लोकाईले पहिलेच करायची नसते आणि त्याच्या त्याले लॉकडाऊन कारणच सापडलं. आपल्या गुरुनं आपल्याला काय शिकवलं? छोडे नाही हो मस्त गुरु. या राष्ट्रसंताच्या शब्दाले कोणत्या सरकारनं लॉकडाऊन केलं? बोला कोणत्या संतांना नाही? छोडे नाही हो मस्त गुरु चरणार में. याला लॉकडाऊन आहे का? नाही नाही. देह देवाचं देऊळ, याला लॉकडाऊन आहे का? देव देवळात नाही आहे, तुझा आत्माच परमात्मा आहे. याला लॉकडाऊन आहे का? तूच देव ऐसे आहे. तत्व शोधून पाहे, तूच देव ऐसे आहे. तुम्ही जर
ठरवलं उद्यापासून एक अध्याय ग्रामगीतेचा घरी वाचायचा. याले सरकारची बंदी आहे काय? नाही. हा, दुसरं सांगतो, उद्यापासून खरं बोलायचं. याले लॉकडाऊन आहे काय? नाही. हा? नाही आले आहे का काही? नाही. हा? भाऊसाहेब मला सांगा, भौतिकतेला लॉकडाऊन आहे, आध्यात्मिकतेला आहे का? नाही. हा, भौतिकतेला लॉकडाऊन आहे. हो. सोशल डिस्टन्सिंग हो. म्हणजे दूर राहील. हो. का दिवसभर लबाड बोलतो, तोंडाचा वास येते, तोंडात खर्रा आहे, माझ्याजवळ येऊ नको. भयानक कोरोना आहे तुझ्याजवळ. काय आहे? कोरोना आहे. भयानक कोरोना आहे. भाऊसाहेब, जे राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनात जीवनभर शिकवलं तेच कोरोनानं शिकवलं. हो. तुकडोजी महाराजांनी जीवनभर शिकवलं, स्वच्छ रहा, हात धुवा. हात धुवा. कोण शिकवलं? कोरोनानं का साधू संतानं? साधू संतानं. चल चल भाई करे सफाई, चल चल भाई करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, कूड़ा कचरा साफ करे, चल चल भाई करे सफाई, चल चल भाई, कूड़ा कचरा साफ करे, कूड़ा कचरा साफ करे, चल चल भाई करे सफाई, चल चल भाई करे सफाई, करे सफाई. कोरोना आल्यावर भजन आहे का कोरोनाच्या पहिले आहे? कोरोनाच्या पहिले. हे जर आचरणात आणलं असतं तर हे दिवस पाहा लागले नसते. दुसरं भजन ऐकून घ्या. सारे लोक मुंबई पुण्याहून आपापल्या गावले वापस आले. हो, सारे आमचा पोरगा मुंबईला आहे, आता गावात ऐकून घ्या. सारे मुंबई पुण्याहून गावात आले. 50 वर्ष अगोदर नाही, त्याच्या अगोदर 52 वर्ष तर जाऊनच झाले. एखाद्या कीर्तनकार म्हणे परवा, आपल्या इच्छी गोष्ट नाही, 50 वर्ष अगोदर भजन लिहिलं म्हणे. म्हटलं भजन लिहिलं त्यानं, पण तू भयाळा सांगणार, कारण 52 वर्ष तर जाऊनच झाले. त्याच्या अगोदर लिहिलं, चल चल पुल्या राहू नको रे शहराला. त्याच्याही पुढे ग्रामगीतेचे ओवी आहे, ध्यान देऊ नाही का? आज निकष्टिकांची चालती, उद्या विचारू नका फजिती. ग्रामगीतेत लिहिलं आहे. ऐका महाराज, जे जे लिहिलं ते ते खरं होऊन राहिलं. जे जे लिहिलं आतापर्यंत सगळ्या कीर्तनात, जवळजवळ आपल्या एवढ्या वर्षाच्या कीर्तनात काय आहे? देवा पाऊस येऊ दे. पावसाळा कमी होत आहे, जमिनीतलं पाण्याचं लेवल कमी झाली. आता नाका तोंडातून लेवल. हे पहिलं वर्ष आहे. जगातले भारतातले सगळे डॅम भरले, हे पहिलं वर्ष आहे. पाण्यामुळे सोयाबीन गेलं असं आतापर्यंत ऐकायला भेटत होतं. आता पाण्यामुळे सोयाबीन गेलं शब्द तेच आहे, पण ते नसताना गेलं, आता असताना गेलं. ऐकून घ्या भाऊसाहेब, आजचा जो काळ आहे संक्रमण काळ आहे, याचा विचार महाराजांनी पहिलेच केला आणि तसंच लिहून ठेवलं. महाराज 9 प्रकारचा विध्वंस सांगितला महाराजांनी, विनाश सांगितला. किती प्रकारचा? 9. मोजून घ्या. जल के बिना, पाण्या वाचून, कोई बाढ़ से, पाण्या कोण्या गावला पाणी पडणार नाही तर पाण्या वाचून काही गावला पुराचं नुकसान. किती झाले? 2. भूकंप से, 3. आता परवाच झाला भूकंप, तर कोणत्या देशात महाराज कितीतरी लोक मेले. हे पहा, जास्त अहंकार करू नका, काहीच सांगतात नाही करू नका. लोक म्हणते पहिले कंस होऊन गेला, त्या कंसानं तर 7च मारले.
कंसाचा बाप कोरोना आला. कंसाचा बाप. कंसानं किती लेकरं मारले? 7. 8वा वाचला. गोपालकृष्ण ऐकून घ्या, तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला जीवनात वाचण्याचं ज्ञान शिकायला लागेल. वाचायचं असेल तर वाचा. काय वाचायचं आहे? महाराज ज्यानं आज जीव वाचतो ते वाचा. आज हर एक संकटाला वाचवण्याची कला जर कोण्या ग्रंथात असेल तर त्या ग्रंथाचं नाव ग्रामगीता आहे, लक्षात घ्या. आणि त्या ग्रामगीतेमधल्या पहिल्या अध्यायातली पहिली ओवी आहे. पहिली ओवी नाही, 82वी आहे. पहिली ओवी आहे ओम नमोजी विश्वचाला. ध्यान देऊन ऐका. पहिला अध्याय आहे देव दर्शन. देव वेगळा, दर्शन वेगळं. फरक आहे बाबू. लय लोक म्हणतात आम्हाला देव भेटला. पुष्कळ लोक म्हणतात आमच्या स्वप्नात देवाला भूत आला असं. मला सांगा, जास्तीत जास्त कोंबड्या बकऱ्या खाणाऱ्याच्याच अंगात देव येते. सत्य आहे. देव भेटणं सोपं आहे. देव भेटणं बहादुरकी नाही आहे. रावणाले देव भेटला, कुंभकर्णाले देव भेटला, राम भेटला नाही का? शूर्पणखाले देव भेटला. दर्शन मात्र बिभीषणाले झालं, लक्षात घ्या. देव वेगळा, दर्शन आणि देवात फरक आहे. दर्शन कशाले म्हणतात? नवीन सुनबाई जर घरी आली, सासऱ्याले आणि सासूले विचारा सुनबाई कशी आहे? अरे बाबा पोरी सारख्याच आहे. माई पोरगी प्रेम नाही करत एवढी माई सुनबाई प्रेम करते. कारण त्या सासू सासऱ्याले अजून सुनीचं दर्शन व्हायचं आहे. अजून दर्शन व्हायचं आहे. हे झलक आहे. हे दर्शन जसा एक दिवस पुढे जाईल तसं तिचं दर्शन होईल. आणि एक दिवस त्याच सासू सासऱ्याच्या तोंडातून निघेल. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. आम्ही ओळखू नाही शकलो. हे बा, दर्शन शब्दाची व्याख्या काय आहे? तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंदवान. ज्ञान, नॉलेज इज गॉड. ज्ञान हे बघा, यांचं ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. तुकडोजी महाराजचं मला 11 वेळा दर्शन झालं असं खूप लोक म्हणतात. किती वेळा? 11 वेळा. 50 वेळा झालं असं तरी दर्शन नाही होत. तुकडोजी महाराज दिसणे वेगळं, तुकडोजी महाराज ज्ञान त्याचं झालं. भाऊसाहेब रोज प्रार्थना करतो, रोज ध्यान करतो, इमानदारीनं वागतो. देव मिळाल्याची खून तुकारामाचा अभंग आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. देव मिळाल्याची खून चित्त होय समाधान. ज्याचं चित्त समाधान आहे समजाव याले देवाचं दर्शन झालं. आणि कशानं होते? साधी साधना आहे, साधी साधना आहे. घडी घडी मागे तुझे जपावे, घडी घडी मागे तुझे नाम जपावे. चित्त स्थिर होती चरण पहावे, अनुभव घ्यावे. घडी घडी मागे तुझे नाम जपावे, घडी घडी मागे तुझे नाम जपावे, घडी घडी मागे तुझे नाम जपावे. ऐकून घ्या, याच्यातही थोडासा फरक आहे. घडी घडी म्हणे आणि घडी घडी म्हणी. घडी घडी म्हणेवाले खूप आहे. पावला पिच्छे म्हणते जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय हरी विठ्ठल, जय गुरु. हे म्हणेवाले होय. काय होय? म्हणेवाले होय. म्हणे, घडी घडी म्हणे तुझे हे फॉल्टी राहू शकते. घडी घडी मनी, मनी जनी नाही मनी. या मनात घडी घडी मनी तुझे नाम, चित्त स्थिर होनी पहावे. वाह, काय उत्तर आहे हो. देवाचं चरण जर पाहायचं आहे तर चित्ताची स्थिरता कर. एक महत्वाचा मुद्दा बोलतो तुमच्या जीवनात या ओवीच्या अनुषंगानं.
शेवटलं कडवं आहे महाराजांच्या भजनातलं. प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही, या भजनातलं शेवटलं कडवं आहे. ध्यान देऊन आहे. चित्त शुद्ध ठेवी व्यसन दूर करूनी. काही देवाचं भजन करायची गरज नाही, तीर्थाले जायची आणि जास्तीचा अगाऊचा परमार्थ करायची. ऐकून घ्या परमार्थ कसा करावा. चित्त चित्त ठेवी व्यसन दूर करूनी. जे काही व्यसन असेल ते दूर कर. व्यसन म्हणजे लोकांना व्यसन म्हटलं की फक्त दारूची आठवण येते. एक गोष्ट बोलू नये. दारू पिणारा स्वतःचा संसार बर्बाद करतो, खोटं बोलणारा दुसऱ्याचाही संसार बर्बाद करतो. लक्षात घ्या, हे फार मोठं व्यसन आहे. काही लोक म्हणते आम्हाला कोणतंच व्यसन नाही, आम्ही सुपारी खात नाही पण फुकटचा रोज खाते. हो ऐकून घ्या, हे फार मोठं व्यसन आहे. व्यसन म्हणजे काय? महाराजांचं वाक्य तर आहे का, व्यसन असावेत म्हटलं महाराजांनी, पण दुर्व्यसन सोडणारे. व्यसन पण दुर्व्यसन. वा, व्यसन असलं पाहिजे ना. एक जण मला भेटला काल, 7-8 महिन्यानं पाहिलं त्यानं, लॉकडाऊन मध्ये दिसलोच नाही ना मी. तुम्ही एकदम तब्येतनं झटकले म्हणे. म्हटलं तब्येतनं झटकलं हे दिसलो, पण बायकोनं झटकलं ते. सांगण्याचं तात्पर्य, तब्येतनं झटकलो ना, तब्येतनं झटकलं तर दुरुस्त होता येईल. ऐकून घ्या. पण तुम्हाला जर समाजानं झटकलं, प्रपंचानं झटकलं, घरच्या लोकांनी जर झटकलं, तर तुम्हाला जीवनात जगणेही कठीण होईल. भाऊसाहेब, when money is lost, health is lost, something is lost, when character is lost, everything is lost. पैशाची हानी झाली, कमावता येईल, कमावता येईल. एक बोलू का, पुष्कळ लोक मला फोन करतात, महाराज कसे काय आहे तुम्ही? म्हटलं मेलो नाही. विचारते ना बाबाजीले, त्या नेरीली विचारे ना. हो मग त्या गावात प्रथा होती ना, जो भजन करन तो मरते म्हणून. बाबाजीनं भजन केलं, लोक एका तासाने विचारले, बाबाजी आहे का मेले? नाही म्हणे, मेलो नाही. भाऊसाहेब, मेलोही नाही, मरतही मरणारही नाही. कारण भजन मरण्यासाठी नाही, भजन मरणाऱ्याला तारण्यासाठी आहे. लक्षात घेता. तुकड्या दास कहे भजनों से प्रभु पाएंगे, पूछो हमसे. वाह, तुम्ही भजनाले कमजोर समजू नका. भाऊसाहेब, देव भेटण्याचं एकमेव साधन असन भजन आहे. हो, फक्त एकच आहे सूचना, नाही तुम्हाला भजनवाल्याले अहंकार येऊन जायचा होय. काळच काळे महाराजनं सांगितलं, देव भेटण्याचं एकमेव साधन आहे भजन. हो, पण भजन प्रेमाने करावे. हो, भजनात प्रेम पाहिजे. आमच्या भजनात व्यसन आहे, आमच्या भजनात मोह आहे, आमच्या भजनात आसक्ती आहे. लक्षात घ्या, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना, असाही अभंग आहे. भाऊसाहेब, भज्य परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी संपूर्णता समर्पण होऊन केलेलं साधन, त्याचं नाव भजन. एक मन की तरंगे मारले बस हो गया बदन, आदत बुरी सुधार ले, आदत बुरी सुधार ले, बस हो गया बदन, तरंगे मार ले, बस हो गया बदन, तरंगे मार ले, हो गया बदन. एक मिनिट, एक एक्झाम्पल, उदाहरण सांगतो. हा पंखा काय देते? हवा देते. असा तुले सांगणारा बदमाश कोण होय? नाही, खरं बोलतो ना. पंख्याजवळ हवा नाही आहे, त्या हा पंखा आहे, या पंख्याच्या मागून असा कपडा टाका, पंखा फिरेल पण हवा देणार नाही देणार. तो इकडली तिकडली ओढते तुम्हाला देते. पंख्याजवळ हवा नाही आहे. ध्यान द्या, कोण्याच पंख्याजवळ हवा नाही आहे.
त्याच्या मागून जर कपडा टाकला, हवा देत नाही. तू समाजाला वेळ देत, पैसा देत, काही उपकार करतो काय? काही उपकार करतो का आम्ही? मनात भावनाही येऊ देऊ नका. भाऊसाहेब, त्यांनी आम्हाला दिलं, मला ज्ञान दिलं, वाटून राहिलो, काही उपकार करून राहिलो का? तुम्हाला कला दिली भाषणाची म्हणून तुम्हाला स्टेजवर बसवलं, काही कोणावर उपकार करून राहिलो का आम्ही? पंख्याजवळ हवा नाही आहे, चुकीचा परमार्थ करतो आम्ही. एक गाणं ऐकू, इथे फुलांना मरण जन्मता. पहा चुकीचा परमार्थ कसा आहे. फुलाले आल्याबरोबर मरण, दगडाला पण चिरंजीवता. देव कशाचा आहे? मंदिरातला दगडाचा. जिवंत झाडाचं जन्माला आलेलं आजच जन्माला आलं, कटकन तोडतो आणि दगडावर वाहतो. इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीवता. बोरी बाभडी उगीच जगती. तुम्ही आम्ही म्हणजे बोऱ्या बाबड्या, तू चिलाठी. आम्ही काय? बोरी बाभडी उगीच जगती. चंदन माठी कुठार आणि चंदनाला कुऱ्हाडीनं तोडते. अजब तुझे सरकार उद्धवा, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अथांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. ऐकून घ्या एक गोष्ट सगळ्यांनी आजच्या कीर्तनात ऐकून घ्या. या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे आहे. चांगले माणसं आहे. ते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरच गाणं आहे, नाही तर कोणी गैरसमज करून घेईल. हो हो, गैरसमज करून घेऊ शकते. खूप आधीच आहे, खूप आधीच आहे. तत्व आहे याच्यामध्ये, राजकारण बिलकुल नाही आहे आणि आपला तो विषय नाही आहे. हो भाऊसाहेब चांगले माणसं आहे आणि त्या विषयावर आपल्याला बोलायचंही नाही आहे. इथे फुलांना मरण जन्मता. वा, एक बोलू महाराज, साधू संत सांगता सांगता थकून गेले, तुम्ही नाही ऐकलं. लोकांना साधू संताचं नाही ऐकलं म्हणून कोरोना जन्माला आला. या कोरोनाचं सर्वांनाच ऐकलं, सर्वांना ऐकलं. साधू संतांना काय सांगितलं? कोणी नाही रे कोणाचे. हे कोण सांगितलं? साधू संत. अंती जाणे एकल्याचे. हे साधू संताचं आम्ही ऐकलंच नाही, कोरोनाचं ऐकलं. बाप मेला तर पोरगाई गेलाच नाही. अंती जाणे एकल्याचे. हे कोण सिद्ध केलं? कोरोना. मग बाप मेला तर पोरगा नाही गेला ना, नाही गेला. संताचं नाही पटलं तुम्हाला, कोरोनाचं पटलं. हो, लोक म्हणते कोरोना बेकार आला. म्हटलं साधू संतांना सांगितलं ते शिकवाले आला. साधू संतांनी सांगितलं कोणी नाही रे कोणाचे. महाराजांना माहित आहे लॉकडाऊन होणार आहे, पुढे कोरोना येणार आहे. कुठे थांबू नको रे, चाल सोडून दे जंजाल. कुठे थांबू नको रे, चाल सारे सोडून दे जंजाल. तुझी एक त्याची मान गुरुदेवासी घाल, तुझी एक त्याची मान तुझ्या गुरुदेवासी घाल. थांबू नको रे, चाल सारे सोडून दे जंजाल. कुठे थांबू नको रे, चाल सारे सोडून दे जंजाल. तुझी एक त्याची मान तुझ्या गुरुदेवासी घाल, तुझी एक त्याची मान तुझ्या गुरुदेवासी घाल. तुझी एक त्याची मान तुझ्या गुरुदेवासी घाल. या भजनाला लॉकडाऊन आहे काय? नाही. कुठे थांबू नको रे, चाल सारे सोडून दे जंजाल. जंजाल पासून दूर राह. हे शिकवलं ना आम्हाला. आता बरोबर. माझ्या लहानपणी मी एक सिनेमा पाहिला. लहानपणी म्हणजे असं मोठा असं काही एकदम काही पाहण्यात थोडी होतो, म्हणजे मला खूप आवडला तो.
अकेला चल चला चल फकीरा चल चला चल अकेला चल चला चल अकेला चल चला चल सुन के तेरी पुकार सुन के तेरी पुकार संग चलने को तेरे कोई होना हो तैयार हिम्मत ना हार चल चला चल अकेला चल चला चल अकेला चल चला अकेला चल चला चल बचपन से हुआ घर से बेघर आज पलटना बच पाया घर में लगी जो आग बुझ गई जलती रही एक मिनिट या गाण्याचा संबंध महाराजांच्या जीवनाशी आहे लहानपणीच घर उडालं बचपन से हुआ घर से बेघर भाऊसाहेब घर सुटलं गाव सुटलं मोह सुटला माया सुटली प्रपंच सुटला सुटला आपणाशी देवापायी समर्पावे ऐकून घ्या मुद्दा कठीण आहे भक्ती हे भक्ती कठीण आहे पुष्कळ लोक सकाळी उठते दुसऱ्याचे फुलं चोराले हो ना आणि चोरलेले फुलं देवावर वाहते हो हो पुढच्या जन्मात नाही बकरी होईन तर मानव बदलून देतात त्याला पुढचा जन्म बकरीचा काय हो लक्षात घ्या भाऊसाहेब आपणाशी देवापायी समर्पावे वाह जीवन समर्पण संपूर्ण भगतसिंगानं कोणती भक्ती केली सुभाषचंद्र बोसनं कोणती भक्ती केली मला तुम्ही एक तरी यादी दाखवा ज्या यादीत सुभाषचंद्र बोसनी कुठं यज्ञ केले याग केले जप केले व्रत केले तप केले उपास केले तापास केले असं कुठे लिहिलं आहे काय नाही तरी लोकांच्या हृदयात बसले हो हे शिका ना तरी लोकांच्या हृदयात बसले. तो उपास केले तापास केले व्रत केले वैकल्य केले शेजाऱ्याने नाही होंगलं भगतसिंगानं काय केलं राजगुरूनं काय केलं बिरसा मुंडानं काय केलं सावरकरनं काय केलं समाज सावित्रीबाई फुलेनं काय केलं महाराज एवढा वेळ कुठं आहे हो त्याला घंटी वाजवा देवळात जाण मंदिरात जाण आरत्या करा एवढा वेळ कुठं आहे संपूर्ण वेळ एक महत्वाचा मुद्दा बोलतो या ओवीचा अर्थ सांगतो करोडो रुपयाचं दान दिलं असन तोही कोणाच्या देवाऱ्यात नाही आहे दाखवून द्या मला आहे का नाही 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 कर्णाचाही फोटो कोणाच्या देवाऱ्यात नाही आहे कारण तो दानी होता पण बदमाशही होता द्रौपदीले वेश्या म्हणणारा जर कोण असेल तर तो कर्णच होता लक्षात घ्या म्हणून पुण्य का लाभते दान धर्मा शोध रे दिव्यता आपल्या जीवनी आदरा खेळ हा सगळा आदरा खेळ आहे उठवली शोधीसे मानवा वाहुरी पंढरी आदतो देव हा आपल्या अंतरी शोधीसे मानवा वाहुरी शोधा त्याला हृदयात अंतःकरणात शोधा ग्रामगीता माझे हृदयात त्यात बसले सद्गुरू आहे हो मित्र हो पुन्हा एक मुद्दा सांगतो टाटा बिर्लाचं कुठं मंदिर नाही आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा पूर्ण समय समाजाला समर्पण केला मुद्दा लक्षात घ्या एक टाळी वाजवता त्यांच्या नावाची ज्यांनी संपूर्ण जीवन तुमच्याजवळ 10 लाख रुपये दिला तुम्ही
9 लाख तर ठेवले ठेवले ना. संपूर्ण जीवनाचा वेळ ज्यांनी समर्पण केला त्यांचे फोटो देव्हाऱ्यात आहे महाराज. त्यातलं पहिलं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, राष्ट्रसंत नवे नवे सर्व संत स्वतःसाठी जगलेच नाही, सर्व समयदान दे दो भाई एकही कला. महाराजांचं भजन आहे. एवढं सोपं आहे का समाजाला वेळ देणं? हा, एवढं सोपं आहे का? तब्येतीसाठी 1 तास द्या म्हणते डॉक्टर. कशासाठी? तब्येतीसाठी 1 तास द्या. तुडुक 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 फिरायला जाते लोक सकाळी. तुडुक 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 तुडुक. काही लोक सोबत बायको येत नाही तर कुत्र्याला नेते. तुम्हाला वाटते त्या कुत्र्यावर त्याचं खूप प्रेम आहे. नाही नाही, ते घरी परसाकडे करते, बाहेर कर. त्याच्यामुळे त्या कुत्र्याने फिरायला नेते. लक्षात ठेवा, शरीरासाठी 1 तास द्या, तब्येत चांगली राहील भाऊसाहेब. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तब्येत कितीही चांगली राहिली आज नाही उद्या जाणारीच आहे. आज नाही उद्या. फक्त एकच याचा अर्थ तब्येत चांगली नसावी असं नाही. सकाळी उठा, प्रामाणिक राहा, इमानदार राहा, चारित्र्यवान राहा, सदाचारी राहा, विचार चांगले ठेवा, तब्येत आपोआप चांगली राहते. आपोआप चांगली राहते. विकृत विचार मनात आणू नका. तुडुक तुडुक सकाळी फिरायला जायचं आणि दिवसभर मग इच्छी काढी तिथं नाही उचलायची. धुंड भांडे करायला 3 मोलकरी नाही. महाराजांनी, तुम्ही, मी मजाक नाही, निंदा नाही करत, अध्याय काढा तो, त्या अध्यायात लिहिलाय. महाराजांनी व्यायाम शिकवला. व्यायाम म्हणजे दंडबैठका नाही शिकवल्या, व्यायाम शिकवला ज्यानं देशाचं धर्माचं कामही होते आणि आपला प्रपंचही नेटका होतो. अशा प्रकारचं जीवन जगणे तो जीवनाचा खरा व्यायाम आहे. आपले काम करायचे आपल्याला काय लाज आहे? व्यायाम होते. आपल्या घरासमोरच्या झाडाची काय लाज आहे? व्यायाम होते. चांगलेही होते, तब्येतही. म्हणून इतर याच्यात आणि महाराजांच्या तत्वज्ञानात हाच फरक आहे. हा फरक आहे महाराज. केवळ तब्येतीसाठी नाही, अजी क्या करू मैं ताकत भी बढ़ाकर इंद्रियों से होगा दगा. लड़की बरखा नुसतं ताकद वाढवली आणि विचार वाढवले नाही तर माझ्या ताकदीचाही दुरुपयोग होईल. दुरुपयोग होईल. म्हणून त्याबरोबर आपले विचारही वाढले आणि वाढलेल्या ताकदीचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. आपणाशी देवा पायी समर्पण. ज्ञानेश्वरी मध्ये याच्याच अनुषंगाची एक ओवी आहे, खूप सुंदर ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, काय लिहितात? स्वकर्म कुसुमांची वीरा. स्वकर्म, कुसुम म्हणजे फूल. देवाला फूल व्हायचं आहे, पण कोणतं? जाईचं, जुईचं, गुलाबाचं? ना ना ना, कोणतं फूल व्हायचं आहे? स्वकर्म कुसुमांची वीरा. आपल्या स्वकर्माचं फूल व्हायचं आहे, आपल्या कर्माचं फूल व्हायचं आहे. आणि असा कर्माचं फूल वाहण्यासाठीच ही ओवी जन्माला आली. आपणाशी देवा पायी समर्पावे, आपणाशी देवा पायी समर्पावे, विश्वाकार व्हावे, विश्वाकार व्हावे, भावे तैसे मोदी भावे तैसे आपणाशी देवा पायी समर्पावे, आपणा देवा पायी समर्पावे, आपणाशी देवा पायी समर्पावे. एकदा राष्ट्रसंताच्या नावाची टाळी वाजून द्या सगळ्यांनी. या ओवीचा पुन्हा सखोल अर्थ सांगतो. आपण म्हणजे कोण? आपण अशी म्हटलं आहे ना. आपण कोण? आमचे मित्र दिनकरराव चोरे, राऊत साहेब, सने साहेब, हा चेतन पोरगा, हेमंत अमृते, आमचे विलास भाऊ, तुमचं नाव गाडे साहेब, महाराज. हो, आपण म्हणजे कोण? माझं नाव लक्ष्मण आहे. व्हॉट इज लक्ष्मण? लक्ष्मण कोण? मी. हे तर छाती वय. काय वय? बाबा, प्रत्येक लक्ष्मण नाव स्पेशल आहे का? प्रत्येक याले नाव आहे ना. हे मी लक्ष्मण, कोण वय? छाती. मी वय लक्ष्मण, हात वय.
कोण होय? हात. हनुमंताले भूक लागली. सीतेले विचारलं हनुमंतानं, माय भूक लागली, माझ्याजवळ काय आहे म्हणे. म्हणे तू अशोक वनात आहे, हा बगीचा आहे ना, इथं जांबा आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, केळा आहे, खाऊ शकतो मी. तेव्हा सीता म्हणे हा बगीचा रावणाचा होता. हनुमान हसायला लागला. का असतो म्हणे? म्हणे हा बगीचा रावणाचा नव्हे, हा तो जांबाचा होय, हा तर संत्र्याचा बगीचा आहे, हा तर केळाचा बगीचा आहे. अरे तू मोठ्या अहंकारानं सांगतो हे घर माझं आहे, पुढच्या जन्मात नाही इट होशील तर माझं नाव बदलून देतो. विटीचं घर आहे ते. कशाचं घर आहे? विटीचं. तू कोण? तू कोण? भाऊसाहेब, आपण अशी, आपण म्हणजे कोण? हे नाक आहे, हे कान आहे, हा मग काळे कोण वय? लक्ष्मण कोण? शरीर वय. इस देह को मैं मानना सबसे बड़ा ये पाप है, सब पाप इसके पुत्र है, सब पुत्र का ये पाप है. सर्वात मोठं पाप कोणतं? या शरीराले मी समजणं सर्वात मोठं पाप. आणि ते रोज करतो आपण. तू कोण? थोडसा आवाज कमी. तू कोण आहे? महाराजांच्या भजनात आहे. आपण कोण? कोण कोण? तू कोण? तू कोण? तू कोण रे? 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 विचारा स्वतःले, तू कोण आहे? देह तू आहे की देहाचा साक्षी? महाराजांचं भजन आहे, जीव तू आहे की जीवाचा पक्षी? कोण आहे तू? तू कोण आहे? याची जागृती भगवद्गीतेच्या माध्यमातून कृष्णाने अर्जुनाला करून दिली. अर्जुनाले वाटे मी कुंतीचं लेकरू आहे, अर्जुनाले वाटे हा दुर्योधन मा भाऊ आहे आणि भोकना मा बाप आहे, म्हणजे धृतराष्ट्र. आणि याच्यातच आम्ही अडकून आहो. आम्हाला असं वाटते हा मामा आहे, हा काका आहे, हे कोणी नाही आहे. हे सगळे देहाचे सोबती आहे आणि तुम्ही सगळे जेवाचे सोबती आहे, देवाचे नाही. कशाचे? हे तर आपण मगानीच पाहिलं. तू कोण आहे? विचार आपल्याला, तू कोण आहे? एक बोलू आहे आपल्याकडे थोडा वेळ. विवेकानंदाला विचारलं, माणसाला कोणती भक्ती केली म्हणजे देव भेटते? त्याच्यावरच आहे आपली ओवी. विवेकानंदानं सांगितलं, ज्या दिवशी तू जन्माला आला त्या दिवशी तुझी जी वृत्ती होती तशी वृत्ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी देव भेटन. भाऊसाहेब, महिन्या दीड महिन्यानं लेकराले नजर येते. लहानपणी नजर नसते. ते 3-3 वेळा आई सांगते ना, मी तुझी आई वय, मी तुझी आई वय, मी तुझी आई वय, हे तुझे बाबा वय, हे तुझे काका वय. त्याला एक दिवस वाटते खरंच असं काय म्हणून ते पाहते. त्या दिवशी त्या आईला एवढा आनंद होते, माझ्या लेकराला नजर आली, माझ्या लेकराला नजर गेली, नजर आली नाही, नजर गेली. आतापर्यंत तो देवाला पाहत होता, आता याले पाहायला लागला. आणि मग कपट शिकवणं सुरू होते. आई कपट शिकवते. हा सख्खा भाऊ आहे, हा चुलत होय. कोण शिकवलं? त्याच्या घरी जात नको जाऊ, चांगले नाही तिथचे लोक. कपट शिकवलं. एक सांगू, लेकरू जन्माला घालणं सोपं आहे, पण लेकराला घडवणं फार. कारण सारं कपट तुम्हीच त्याच्या कानात टाकलं. आपला नोये, आपला नव्हे. अरे
आम्हाला ती माय भेटली. हे माय, या मायनं आम्हाला शिकवलं, या मायनं आम्हाला शिकवलं हे सगळे तुझे भाऊ आहे. अरे कुठली जात, कुठला धर्म, कुठलं गाव, कुठला पंथ, कुठला पक्ष, याती कुळ माझे गेले हार कोणी, हे शिकवलं आमच्या मायने. कुळ माझे गेले हार कोणी, श्रीरंगा वा वा, श्रीरंगा करायची आहे. देव पाहिजे का? याती कुळ माझे गेले हारपोनी. एक बोलू का? माणसं कुळानं श्रेष्ठ होत नसतात, माणसं जातीनं श्रेष्ठ होत नसतात, माणसं धर्मानं श्रेष्ठ होत नसतात, माणसं गावानं श्रेष्ठ होत नसतात. माणसाच्या वागण्यानं आपलं कुळ श्रेष्ठ होत असते. लक्षात घ्या. आम्ही लटकून आहोत त्याच्यात. मला सांगा, प्रत्येक जण सकाळी गाडी पुसतो ना आपली, चांगली गोष्ट आहे ना का वाईट आहे? कोण सांगितलं तुम्हाला? जो सकाळी उठल्याबरोबर गाडी पुसतो तो भयाड माणूस आहे. एकदम गाडी पुसू नये, गाडी पहिले झटकली पाहिजे. एकदम गाडी पुसते तर गाडीले क्रॅचेस फाटते, कारण त्याच्यावर रेतीचे बारीक कण असते, धुळीचे कण असते. एकदम एकदम उठल्याबरोबर इकडून तिकडून पान ठेल्यावर आला आणि एकदम मौन प्रार्थनेत बसला, त्याला तंबाखूच दिसते. म्हणून तुकडोजी महाराज म्हणायचे, प्रार्थनेच्या अर्धा तास अगोदर प्रार्थना सुरू झाली पाहिजे. तेव्हापासून आणि प्रार्थना झाल्यावर कोणाशी एकामेकाशी बोललं नाही पाहिजे, ते टिकून राहिली पाहिजे. एकदम गाडी पुसा लागत नाही बाबू, पहिले गाडी आधी झटकारे, तुमची सुटकारे, होईल तुमची सुटकारे. आधी झटका, साधा झटका, साधा झटकारे, जाऊ गुरुपाची झटकारे, साधा झटकारे, जाऊ गुरुपाची झटकारे. देवा होईल तुमची सुटकारे, देवा होईल तुमची सुटकारे, देवा वा वा वा. मोठं सुंदर भजन आहे. पहिले झटका, पहिले झटका. दिवाळीत कचरा काढते ना घरातला, एक पहिले झाडून टाकते मग कचरा काढते काय? पुन्हा कचरा पडन ना. हा हा, पहिले ध्यान करतन मग आंघोळीले बसत. पहिले कचरा काढा. काय काढा? एक बोलू का महाराज? देह शुद्ध करून या भजनी भजावे. देवाकडे नंतर जा, पहिले देह शुद्ध कर. 2 मिनिटं घेतो. ज्या पोराला पोरगी पाहायला जायचं आहे तो पहिले पोरीले पाहायला जाते का पहिले दाढी करायला जाते? दाढी करायला. काय संबंध आहे दाढीचा? त्या पोरीले मी आवडलो पाहिजे. वा, शेजाऱ्याचा फुल पॅन्ट घालून पण घालते. ऐकून घ्या, त्या पोरीला मी आवडलो पाहिजे. अरे 50-50 वर्ष संसार जिच्या सोबत करायचा आहे, तिच्या आवडीसाठी तू दाढी करतो, कपडे घालतो, चप्पल घालतो, दुसऱ्याची गाडी नेशीन, पेट्रोल तिसऱ्यानं टाकन तरी गाडी नेतो.
40-50 वर्षाच्या आवडीसाठी जन्मोजन्मी ज्याला आवडलो पाहिजे त्याच्यासाठी देह शुद्ध केलाच नाही तर कसा आवडशील? मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, ये पावन परमेश्वर में। एक मिनिट, वाह, त्याच्याही पुढचं भजन आहे महाराजांचं. कैसे भूल रहे हो यार, अपने दिल के दाग। यार, यार कोणाला म्हणते? यार मित्र. त्याच्याही पुढचा शब्द आहे बडा याराना लगता है रे. वाह, तुम यार हो हमारे, दिलदार हो हमारे, हमसे मिला करो, यार हमसे मिला करो, सिकवागर हो कुछ शायद नहीं है, हमसे मिला करो, वो हमसे मिला करो। वाह वाह, एक मिनिट. यार काय शब्द वापरला महाराज. एक सत्य बोलू, मोठ्या मोठ्या साधूला पाहताना त्याचं ऐकताना संकोच होते का लाखो लोक ज्याला मानतात त्याच्यात तर साधुत्वाची झलकही नाहीये. हा माझा शिष्य आहे असं कधीच महाराजांनी म्हटलं नाही, कधीच नाही. तुम यार हो हमारे, वाह, बरोबरीचा दर्जा. हा, अब कसं आहे भजन ते? दिल के दाग धुलाव मधले शब्द आहे. कैसे भूल रहे हो यार, यार, अपने यार. दिल के दाग धुला लो। एक सांगू, त्या राष्ट्रसंतांनी आपल्यासाठी हे शब्द वापरावे लायकी नाही आहे आमची. वास्तविक पाहता तो दर्जा नाही आमचा, तरी आम्हाला जवळ घेतलं. यार काय म्हटलंय? कैसे भूल रहे हो यार. आणि काय सांगितलं? काय काय भूलला तू? अपने दिल के दाग धुलाओ. आंघोळ करणं भूलला काय? सॅनिटायझर नाही हा नाही, बार बार हात धोये. अपने दिल के दाग धुला। दिल के दाग धुलाओ. आतमधले डाग. हा हा, एक बोलू, जीवाणू विषाणू. कोरोना काय आहे? विषाणू का जीवाणू? विषाणू. विषाणू आहे. जीव आहे का त्याला? नाही नाही, जीव असणाऱ्याला मारून टाकता येते. कोरोनाले जीव असता तर कधीचाच मारून टाकला असता. तो विषाणू आहे. असे माणसं त्याच्याही पेक्षा विषाणू आहे. हो, म्हणून त्याले पाहिल्यावर सॅनिटायझर करा. अरे मी नाही म्हणत, बाबाजीचं भजन आहे. किसका मुंह देखा, किसका मुंह देखा, बड़ी सुबह मिला न खाना, आज गया दिन भूख भरा। किसका मुंह देखा, बड़ी सुबह मिला न खाना, आज गया दिन भूख भरा। गया दिन भूख, गया दिन भूख. एक मिनिट, चमत्कार म्हणतात, चमत्कार. एक मिनिट पहा बरं इकडे. वा, यायचं सकाळी उठल्यावर जर हा चेहरा पाहिला ना, न होणार काम होऊन जाईल. बिलकुल. मग झोप इथून उठला, बसून राहिला, या मूर्त्याचं तोंड पाहून जर कोण्या कामाले गेला ना, काय पॉझिटिव्ह ऊर्जा आहे हो. पैदान हुआ दर्द कभी मेरे रूह के खजाने में, दुःख मी पाहलंच नाही. वाह, पाहून पहा. अरे असा चेहरा ठेवा, असे आनंदात राहा. एक बोलू, ज्याले ज्याले पोरी असन, मलाही आहे, त्यानं ज्या पोराच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असन त्या पोराले बिनफिकर पोरगी देऊन टाका.
सुखात राहील तुमची पोरगी. हो, आमच्या जवळले 1.5 लाख रुपये पगार आहे, चेहरा लेखाचा कोमात गेल्यासारखा आहे. कुठला आनंद हो, कुठला चैतन्य. म्हणून हे बाबा, अपने दिल के दिल म्हणजे तुम्ही आम्ही भजन एवढाच फरक आहे त्यांच्या भजनात आणि आपल्या भजनात. आम्ही भजन तोंडाने करतो, त्यांचं भजन दिलानं होतं. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. दिल मन से गाऊंगा मेरा भजन, दिल मन से गाऊंगा मेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. वा वा. तुम्ही आम्ही भजन गातो तोंडानं, त्यांचं भजन दिल मन मन. आपलं भजन पेटी तबला से गाऊंगा, तन दिया मन दिया बच गया, रुपये नाही दिला थोय म्हणते भजने. त्यानं रुपये नाही दिला तोय म्हणते भजने. लक्षात घ्या, भजन म्हणाले काय लागते भाऊसाहेब. भजन ज्याचं हृदय आहे, भजन ज्याचं अंतःकरण आहे, भजन ज्याची साधना आहे, दिल के दाग ज्यानं धुवून टाकले आहे. एक महत्वाचं बोलतो, ड्रायव्हर तोच, गाडी तेच, रोड तोच. माग बसा बरं, झटके लागते. माग बसणाऱ्याला काय लागते? झटके. गाडी तेच, ड्रायव्हर तोच, रोड तोच. माग का नाही बसत लोक? झटके लागते. हो, म्हणून जास्त माग राहू नये, झटके खा. सद्गुरूच्या कार्यात पुढे राहा. 2 प्रकार आहे महाराज, एक लक्षात घ्या. नाटक आणि सिनेमा, याच्यात काय आहे? फरक आहे. नाटकाचं पुढचं तिकीट महाग आहे आणि सिनेमाचं पुढचं तिकीट स्वस्त आहे. फरक आहे बाबू, आहे का नाही चोरे साहेब? बिलकुल बरोबर. सिनेमाचं मागचं तिकीट महाग आहे, पुढचं तिकीट स्वस्त आहे. सिनेमात पुढं जाऊ नये, आनंद नाही. हो, लोक सिनेमात पुढं पुढं करते, त्यांना आनंद नाही. लक्षात घ्या, नाटकात मागं राहू नये. कारण काय आहे? सिनेमात चित्र आहे, चित्र जवळून पाहिले तरी काही फरक पडत नाही, कारण चित्र होय, ते दिसते ते चित्र होय. हो हो. आणि नाटकामध्ये ही चित्र आहे, ते प्रत्यक्ष आहे, ते जर जवळून पाहिलं फरक आहे. काय आहे फरक? पुन्हा एक सांगतो मुद्दा महत्वाचा, अंडरलाईन भाऊसाहेब. नाटक सुरू करायच्या अगोदर दिवे लागते, लाईट दिसला लोक कल्ला करते, आणि सिनेमात लाईट लावला तर कल्ला करते. अंधार करायला लागते सिनेमासाठी. हो, कारण चित्र आहे ना. अंधारात ही गडबड काय होणार आहे? चित्र आहे. काय आहे? चित्र आहे. आम्ही सगळे चित्रातले आहो. कशातले आहो? आणि महाराज, नाटकामध्ये प्रत्यक्ष आहे, माणूस आहे, प्रत्यक्ष आहे. एक सांगू, नाटक का असेना, नाटक का असेना, कधी कधी तेही करावं. अरे, शिवाजीचा रोल करणारा नाटकातला कलाकार खासदार झाला ना आज. काय झाला? खासदार. लोकांचं केवढं प्रेम. मग भाऊसाहेब, लोकांनी प्रचंड मतानं निवडून दिलं ना. का कोण्या भावनेनं? शिवाजी. काय आहे? शिव. तुमच्या आमच्यावर प्रेम करते, लक्षात घ्या. हो, का करते लोक? हे दिसते द्यायले. हो, जय गुरु. काही का असे ना, काही का असे ना. अरे, प्रार्थनेची वेळ झाली, नसन आवडत
नाटक म्हणून तर बस, माणुसकी म्हणून तर बस. एक दिवस नाटक करता 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 खरं होऊन जाईल ना भाऊसाहेब, खरं होऊन जाईल ना. सोंग करता करता सोंगाचे संस्कार होऊन जाईल ना भाऊसाहेब. नसन आम्हाला आवडत तरी या मार्गाने या ना, या महाराज. म्हणून बाबाजीनं 3 शब्द लिहिले, कडू दे, घडू दे आणि घडू दे. पहिले कळलंच पाहिजे ना. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण आतापर्यंत हारे तूर फूल हे वाहत आलो. आता आपण थोडसा भक्तीमध्ये बदल करू. आता उद्यापासून आपल्या स्वकर्माचं फूल गुरुदेवाला वाहू. आपणासी देवा पायी समर्पावे, आपणासी देवा पायी समर्पावे, विश्वाकार व्हावे, विश्वाकार व्हावे, पाहावे तैसे बोधित गावे, पाहावे तैसे बोधित गावे. इथं एक मुद्दा महत्वाचा आहे, तेवढा बोलतो, वेळ संपत आली आहे. पाहावे तैसे बोधित जावे. महाराज एखाद्या गुहेत ग्रंथ वाचत नाही बसले, पाहावे तैसे बोधित जावे. जे जे चित्र समाजाचं पाहिलं तेच ग्रामगीतेत लिहिलं. आणि एक मोठा चमत्कार सांगतो महाराज. आजपर्यंत मी कोणाच्या निंदा नाही करत, नरकाचा भागीदार होईल. कोणी गुहेत लिहिलं, जगाच्या पाठीवरले 2 देव असे आहेत, 2च, ज्यांनी गुहेत तत्वज्ञान नाही सांगितलं, झाडाखाल नाही सांगितलं, मंदिरात नाही सांगितलं, देवळात नाही सांगितलं. 2च देव असे आहे ज्यांनी खुल्या आम समाजामध्येच तत्वज्ञान सांगितलं. त्यातला पहिला गोपालकृष्ण, ज्यांनी रणांगणात भगवद्गीता सांगितली, आणि समाजाच्या रणांगणात ग्रामगीता सांगणारा दुसरा गोपालकृष्ण, त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. लक्षात ठेवता, हे सत्य आहे महाराज, वास्तव रूप आहे. म्हणून महाराजांनी कोण्याच ग्रंथाचं नाव नाही घेतलं, भगवद्गीतेचे सक्रिय रूप. कोणाचे? भगवद्गीतेचे. प्रगट झाले आपोआप. आपोआप. अर्जुना सम व्हावे महाप्रताप. एक बोलू, एका अर्जुनासाठी खटाटोप केली तो तुम्ही सगळे अर्जुन झाले पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा बोलतो. गोपाल कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला आणि समस्त विश्वाच्या रथाचा सारथी झाला. त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लक्षात गेला, झाला जनतेचा सारथी, अवतरला सारथी, अवतरला गुरुदेव. झाला जनतेचा सारथी, जनतेचा सारथी, अवतरला गुरुदेव भारती, अवतरला गुरुदेव भारती, अवतरला गुरुदेव. झाला जनतेचा सारथी, झाला जनतेचा सारथी, अवतरला झाला जनतेचा जनतेचा सारथी, तुमचा सारथी, माझा सारथी, विश्वाचा सारथी. वा महाराज, देव होणं सोपं आहे पण सारथी होणं कठीण आहे. कठीण आहे. एवढा मोठा देव अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा युगपुरुष, मानवतेचा पुजारी. फार मोठी उपमा आहे महाराज. कशाचा पुजारी? मानवतेचा. तुम्ही फुलाचे पुजारी, हे हाराचे पुजारी, नारळाचे पुजारी, बेलाचे पुजारी, पुजारी, मानवतेचा पुजारी. एक बोलू, ज्या दिवशी मानवतेचे पुजारी व्हाल, सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ काय होते?
मराठीत अर्थ काय होते? सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक नाही, अंतर. सामाजिक अंतर. कोणतं? सामाजिक अंतर. फिजिकल डिस्टन्सिंग. शारीरिक अंतर. हा, सोशल, सामाजिक. एक सांगू, माणसाच्या शरीरापासून अंतर ठेवा, हे मला मान्य आहे, पण माणुसकीले अंतर नका पडू देऊ. लक्षात ठेवजा भाऊसाहेब, माणुसकीले अंतर नका पडू देऊ. कदाचित एखाद्या मेलेल्या माणसाला नेऊन टाकायला गेले नाही तर चालेल, पण चालता चालता पडला तर त्याला उचलल्याशिवाय राहू नका. माणुसकीला अंतर नका पडू देऊ. माणुसकीला अंतर पडू नका देऊ. सर्वस्व गेलं तरी चालते. ग्रामगीतेत एक जबरदस्त ओवी आहे, धर्म माणुसकीशी म्हणते. कोणच नाही व्याख्या केली अशी. माणुसकी म्हणजे धर्म. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाळ पावे. जगाला प्रेमाळ पावे. जगी जे हीनाती पतित, जगी जे हीन पतित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेमाळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाळ पावे. जगाला प्रेमाळ पावे. वा, खरा तो एकची धर्म. साने गुरुजींनी शिकवलं जगाला. अरे तुम्ही माझ्यावर प्रेम करा, मी तुमच्यावर प्रेम करतो. काय हवं आहे मला? भाऊसाहेब, संसार सुखाचा होण्यासाठी नवरा बायकोचं एकामेकावर प्रेम पाहिजे. नवरा बायकोचं जर एकामेकावर प्रेम नसन ना, ते तू आणलेला दागिना घरात घालल पण तुले घराच्या बाहेर काढल. लक्षात ठेवजो. सांगण्याचं तात्पर्य, दागिन्याला महत्व आहे पण तुला महत्व एक बोलू का, त्याचं नाव आहे दागिना. सोनार माझा मित्र आहे, ऐकून घ्या. बट्टा लागल्याशिवाय दागिनाच बनत नाही. देखणी अंगठी करायची आहे, देखना दागिना करायचा आहे, त्याला काय लागते? बट्टा. बट्टा. ठप्प्याच्या अंगठीले बट्टा नाही लागत. पाहले सुंदर दिसत नाही पण जशीच्या तशाच भात खपते. फार जरी आम्ही बाहेरून नसत नसन, हे सगळे जे साधू दिसते ना, हे दागिना. काय बट्टा आहे? काय आहे? बट्टा. बट्टा आहे. का भुल्लासी वरलिया रंगा, बट्टा आहे माझा साधा सुधा. भारत साधू समाजात गेले, ऐकून घ्या, भारत साधू समाजात 3 वर्ष अध्यक्ष होते भारत साधू समाजाचे. ये कैसा साधू है म्हणे, सफेद कपड़े, मूछ रखता है. क्या रखता है? मूछ. बाजी मैंने जिसकी मूछ होती है उसकी दुनिया में पूछ होती है. जिसकी मूछ होती है उसकी दुनिया में पूछ होती है. हाँ, टक्कल क्यों रखा? बोले टक्कल में बहुत अक्कल होती है. म्हणजे उलटच होतं ना. टक्कल मिशी, धोतर काय होतं? धोतर. पांढरं. कपडे पांढरे. आमचे बाबाजी बसले, टाळी वाजून द्या यायच्या नावाचे. चांगला माणूस. ये सफेद कपड़े वाला कैसा साधु हो सकता है? पण जे मंडलाश्वर होते, जे मेन होते, यायले ज्ञान कळत होतं. अरे तुमचे कपडे भगवे आहे. एक शब्द पुढचा पटन तर टाळी वाजव जा. अरे साधू, तुमचे कपडे पांढरे आहे, आपलं भगवे आहे. तुमचे कपडे भगवे आहे, पण याचे कपडे पांढरे आहे, पण याचं मन भगवा आहे. याचं हृदय त्याग आहे, आणि हाच साधू समाजाचा अध्यक्ष होईल. मग दुसरा प्रश्न विचारला, सेकंड प्रश्न, सबका संगठन हो सकता है लेकिन साधु का संगठन नहीं होता. एक साधु उठला,
बाबाजी म्हणे साधूचं संगठन करा. एक साधु उठला, साधु का संगठन नहीं होता बोले कभी, जंगल में शेर अकेला होता है. साधू साधूचं भाषण झालं, जंगल में शेर अकेला होता है. लोकांना बाकीचे साधू तसेच त्याच्या सोबती काही नाही, मुद्दा उठून धरला म्हणजे बरोबर आहे, शेर अकेला होता है, कडप डुकरायची असते. मग लोकांनी वाजवल्या टाळ्या. आता तुकडोजी महाराज काय बोलून बा याच्यावर, बरोबर आहे, शेर जंगल में अकेला होता है. आणि ये बोल रहा बोले मूछ वाला साधू का संगठन. आता बाजी काय बोलन, बाजी राहिले उभे. वाह, सब साधुओं का मेरा प्रणाम, बहुत अच्छा भाषण हुआ आपका. साधु शेर होता है. थोड़ी सी मेरी भी बात सुन लीजिए. मैं आड़को जी महाराज का शिष्य हूँ. मेरे गुरु महाराज ने मुझे जो कुछ सीख दिया वही मैं बताने जा रहा हूँ. यह दिव्य दिखाया है जिसने, वो है गुरुदेव की पूर्ण दया. काय सुंदर बोलले महाराज. अरे तुमचा हृदय टाळी वाजवन. अरे साधु शेर होता है, बात तो अच्छी है. बाजी ने काय उत्तर दिलं महाराज, अरे साधु शेर जो होता है वो दूसरे का खून चूसने वाला होता है. करके वो अकेला ही रहता, अकेला ही पचा लेता है, सब दूसरे को देता नहीं. साधु वैसा नहीं होता. शेर तो दूसरे का खून चूसने वाला होता है, साधु दूसरे को खून देने वाला होता है. हा लक्षात ठेवा. टाळ्या वाजल्या महाराज, गजर झाला. वाह, तुकडोजी महाराजांची जय जयकार झाली. अरे तुम्हाला मठाचा मोह, अधिकाराचा मोह, ज्ञानाचा मोह. मी ज्या दिवशी बाहेर पडलो, हे मोह माया, मी वरखेडला गेलो, माझ्या मामाचं गाव, माझ्या गुरुचं गाव, वरखेडला गेलो आणि त्यांच्या चरणावर हे फूल वाहून दिलं. म्हणे ते फूल आम्हाला देणं कोणतं आहे, सांग ना बाबा. आम्हाला आतापर्यंत गुलाबाचं फूल माहित होतं, जाई जुईचं माहित होतं, तू कोणतं फूल वाहलं की एवढा मोठा माणूस झाला. त्या फुलाची व्याख्या महाराजांनी 82व्या ओवीत ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात केली. शेवटली भैरवी ओवी, ज्या ओवीवर आपण कीर्तन केलं. देवा पायी समर्पावे आपणासी, देवा पायी समर्पावे, देवा पायी समर्पावे. हा ओवी आहे महाराज. अरे गुलाबाचे नाही, आपण विश्वा का रोगावे, पहावे तैसे भी तजावे. जीवाला जीवाला आपणाची, आपणाची देवा पायी समर्पावे. आपणाची देवा पायी समर्पावे. आपणाची देवा पायी समर्पावे. ही भैरवी आहे. आपणाशी देवापायी समर्पावे. कोणतं फूल वाहलं महाराज, कोण्या झाडाचं वाहलं. वरखेड नावाचं गाव आहे,
एक तत्वज्ञान रूपी, एक अवलिया रूपी, एक परमहंस कोटीचा, एक आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा असा तत्ववेत्ता तिथं बसलाय, ज्याचं नाव समर्थ आडकोजी महाराज आहे. त्यांची पूजा करण्याचं भाग्य लाभलं. कोणते फुलं वाहून पूजा केली? आपणासी देवा पायी समर्भावे. भगतसिंगाच्या गळ्यात जेव्हा गडफास लटकवला, भगतसिंग तू मरेगा, बोले साहब मैं तो पहले मर चुका हूँ, भारत माँ को समर्पण हो चुका हूँ. अभी जो मार रहे आप वो भगत सिंह नहीं है, वो भगत सिंह का पार्थिव शरीर है. भगत सिंह को मारने वाला कोई माई का लाल पैदा नहीं हुआ, वो आज भी जिंदा है. दुनिया में कोई फांसी का फंदा जन्म नहीं पैदा नहीं हुआ. फाशी गळ्याला लागत असते. कशाला लागते? गळ्याला. भाऊसाहेब हा गळा, हा गळा तर कधीचाच गुरुदेवाले अर्पण केला. तुम्ही ज्याले फाशी लावणार आहे तो माणसाचा गोळा आहे. कशाचा गोळा आहे? महाराज म्हणाले मी त्याची पूजा केली, त्या वस्तूनं केली. कोण्या? मगाशी आमच्या श्रद्धांजलीमध्ये एक अभंग म्हणण्यात आला महाराजांचा, भैरवीमध्ये. कोणता अभंग होता तो? श्रद्धांजलीमध्ये संत माय आपणासी देवा पायी. संत माय बाप है कमा. संत माय बाप ऐका माझी हाड. संत माय बाप ऐका माझी हाड. आला एक भीक दीन रंकार. आला एक भीक दीन रंकार. दीन रंकार. संत माय बाप ऐका माझी हाड. संत माय बाप ऐका माझी हाड. संत माय बाप ऐका माझी हाड. एक मिनिट समारोप करतो. हे जे कीर्तन आपल्याला ऐकायला मिळालं ऑनलाईन, श्री गुरुदेव टीव्ही, यूट्यूबवर हजारो लोक पाहत आहे. तुम्ही जरी आज माझ्यासमोर इतके दिसले तरी गावागावात काही लोकांना स्क्रीन लावल्या. गावागावाला मलाच फोन आले की महाराज 500 लोक बसले आहे समोर, कोणी म्हणाले 200 लोक बसले आहे, मोठ्या आवडीनं. गुरुकुंजातलं हे माझं 42वं कीर्तन आहे महाराज. 52 पुण्यतिथीमधलं कोणतं? 42. किती दिवस करणार आहे? अरे किती दिवस नाही, किती वर्ष नाही, जन्मोजन्मी हेच करायचं आहे. जन्मोजन्मी हेच करायचं, हेच करायचं आहे. मग करायचं काय आहे? हो, हेच करायचं आहे. आणि याच करण्यासाठी जन्माला आलो. श्रद्धांजलीमध्ये पुन्हा एक शिकायला मिळाल, चला ना हमें नाम गुरु. आपल्याला सद्गुरूचं नाव चालवायचं आहे. एक बोलू का? पटलं तर टाळी वाजव जा. नाव चालवता आलं नाही तर नाही चालवलं तरी चालेल. शब्द ऐकून घ्या माझे, गैरसमज करू नका. नाव चालवायचं आहे त्यांचं, कोणाचं? गुरुदेवाचं. कार्य चालवायचं आहे. पण समजा काही अडचणीमुळं नसन चालवता आलं, चूप राहा, पण त्याच्या विरोधात तरी जाऊ नका, नाही तर नरकात जाण. लक्षात घ्या. नाही करता आलं, कुत्र्याले भाकर नाही टाकता आली तर टाकू नको, पण दरवाज्यात तरी दाबू नको.
भिकाऱ्याला भाकर नाही वाढता आली तर वाढू नको, पण कुत्र तरी शिवाडून कोण्या पोरीबाडीचं लग्न जोडवता नाही आलं तर जोडू नको, पण कोणाचं जोडलेलं तोडू तरी नको, कोणाच्या साथीला जाता नाही आलं जाऊ नको, पण जाणाऱ्याले तरी इच्छू नको. एवढं जरी केलं तरी खूप झालं. तरी खूप झालं, खूप झालं, भरपूर झालं. भाऊसाहेब, मी श्री गुरुदेव हे चॅनल आहे, टी व्ही चॅनल जे फेसबुकवर आहे, टीव्हीवर आहे, यूट्यूबवर आहे. मला नाही वाटत तुकडोजी महाराजाच्या पुण्याची कमी लोक असन, फक्त दिसण्याची संख्या कमी आहे. कारण का आमचे डोळे जास्त पाहूच शकत नाही. अरे हजारो करोडो लोक तुकडोजी महाराजावर प्रेम करणारे आहे, जे आपापल्या गावले श्रद्धांजली अर्पण करून राहिले आहे, आपापल्या गावले महाराज आपला हा कार्यक्रम पाहून राहिले आहे, हजारो लोक पाहून राहिले आहे. तुम्ही त्या भूलमध्ये राहू नका का यंदाचा कार्यक्रम लहान होता, पटलं तर टाळी वाजव जा. मी तर असं म्हणेल, आतापर्यंत 51 वर्षात इथे दिसत होते तेवढेच असत होते. ऐकून घ्या पुढचं, जेवढे दिसत होते तेवढेच आज इथे दिसत नाही. आज त्यांनी आपलं गाव गुरुकुंज बनवलं, जिथं असन तिथं भक्त झाले, जिथं असं तिथून हा. आणि आज आज नामदेवाचा अभंग सार्थकी ठरला. आज आज नामदेवाचा अभंग सार्थकी ठरला. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, आज राष्ट्रसंताचा शब्द सार्थकी ठरला. कोणता? अखिल भारतीय गुरुदेव सेवा. या कोरोनात काही कमी दम नाही. आज हा शब्द सार्थकी ठरला की गुरुदेव सेवा मंडळ, तुकडोजी महाराजांचं गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम एवढा लहान नाही आहे, तो एवढा व्यापक आहे का अखिल भारतीय. या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज महाराजांचे विचार, कदाचित सगळे लोक इथे येऊ शकत नव्हते, ते आज कीर्तन ऐकून राहिले. म्हणजे नसन ऐक, हे बा, नवरा येत होता, बायको येत नव्हती, दोघे येत होते, लेकरं येत नव्हते. हा, लेकरा बायासहित बसले आहे, ऐकून राहिले आहे. हो महाराज, म्हणून त्याचं नाव दूरदर्शन आहे. हो, पहिलंच नाव ठेवलं कोरोनानं, जवळून नाही, दूरदर्शन. सोशल डिस्टन्सिंग. दूरदर्शन म्हणजे सोशल म्हणजे दूर दूरचं दर्शन. असं छान वाटलं, आनंद वाटला. माझे काही भक्त मंडळी, आमच्या माय बहिणी, आमचे बांधव या ठिकाणी बसले आहे. आभार मानतो तुमचे. एवढ्या संख्येनं तुम्ही कमी आहे. हे पहा, उपस्थिती आणि स्थिती याच्यात फरक आहे. पटावर शाळेतली इथे पटावर, हो हो, पटावर महत्वाची नाही भाऊसाहेब. हो, स्थिती महत्वाची आहे, उपस्थिती महत्वाची, गर्दी महत्वाची नाही, दर्दी महत्वाची आहे. आणि आज ही दर्दी मंडळी गावागावात प्रेम करणारी आहे. असो म्हणून आज गुरुदेवाच्या चरणी हे माझे वाघ पुष्प माझ्या भजन मंडळींनी, आमचा तबला मास्तर हेमंत अमृते, राऊतसाहेब, सने सर, जतन, हरिभक्त परायण, चोरे महाराज ते कीर्तन करतात. भाऊसाहेब आमचे दाढे महाराज, आमचे विलास भाऊ महाराज, गुरुदास महाराज शिवनी, आणि जे काही गावागावात ऐकून राहिले असल त्यांचे इथूनच आभार मानतो. माझे हात पोचत नाही तुमच्यापर्यंत, माझे डोळे पोचत नाही, पण श्री गुरुदेव TV मात्र पोचलाय, त्याची आभार मानतो. आणि या आश्रमात, या आश्रमावर प्रेम करा, गुरुदेवावर प्रेम करा भाऊसाहेब, आश्रमावर प्रेम करा. आश्रम तुकडोजी महाराजांचं एक सगुण साकार रूप आहे, सगुण साकार रूप आहे. त्या रूपातलं सौंदर्य त्यांची तत्वज्ञान आणि ग्रामगीता आहे, त्या रूपाचं सौंदर्य आहे तत्वज्ञान. कारण नुसतं घर सुंदर असल्यानेच आनंद मिळत नसतो, घरात राहणारे सुंदर पाहिजे. गुरुदेवाचं हे घर आहे आणि या घरात राहणारे जे काही वाङ्मय आहे, जे तत्वज्ञान आहे, ते सुद्धा त्याचं सौंदर्य आहे. आणि इथे राहणारी जी भक्त मंडळी आहे तेच त्यांचं वैभव आहे. असंच वैभव फुलो फलो आनंदात राहो. आणि महाराज पुन्हा पुन्हा आपल्या गुरुदेवाच्या दरबारात पुढच्या वर्षी जोमानं येऊ, आपण जोशानं येऊ. पुन्हा लाखो लोकांसमोर मी येईल. हो, लक्षात घ्या, नक्कीच 12 महिन्यात मरत नाही. हो हो, अरे मरासाठी आम्ही जन्मालेच आलो नाही.
आम्ही जगण्यासाठी जन्माला आलो. एक बोला ती चुकलं माझं. नुसतं जगण्यासाठी जन्माला आलो नाही, आमच्याबरोबर इतरांनाही जगवण्यासाठी जन्माला आलो मी. नुसतंच इतरांना जगवण्यासाठी नाही, तर राष्ट्रसंतांचं तत्वज्ञान चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, त्याच्याही पेक्षा आम्ही तत्वज्ञानाला मोठं मानतो. माझ्या जीवनातला तेजस्वी सूर्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाऊसाहेब. आणि आज लोक म्हणतात हा सूर्य अस्ताला गेला 4:58. आता माझं एक छोटंसं ऐकून घ्या. सूर्य कधीच अस्ताला जात नसतो आणि सूर्याचा कधी उदय होत नसतो. तुम्ही डीपमध्ये जा. सूर्य कधी अस्ताला जात नाही आणि सूर्याचा कधी उदय होत नाही. भारतातून गेला अमेरिकेत नाही, अमेरिकेतून येईल भारतात. त्याला कधी हिवाळा नसतं, त्याला कधी पावसाळा नसतं, त्याला कधी उन्हाळा नसतं. ऐकून घ्या. पृथ्वीपासून दूर जातो म्हणून हिवाळा येतो, त्याची किरण लांब जातात. पृथ्वीच्या जवळ येतो उन्हाळा येतो. तो असतो जसा आहे तसाच असतो, जसा आहे तसाच असतो, जसा आहे तसा आहे. दूर गेला तर हिवाळा. एक लोक म्हणे आमच्या गावले ओलीत असल्यामुळे थंडी जास्त पडते. मग ओलीत असल्यानं थंडी जास्त पडते तर समुद्रात काय काठावरच्या गावाला तर थंडीच पाहिजे होती. सर्वात जास्त गरमी त्याला का मुंबईला आहे, जे समुद्राच्या काठावर आहे. हा, नदीतून गरम वाफा निघत असते. पहा तुम्ही सकाळी नदीवर जा, गरम वाफा निघते. लक्षात घ्या. आहे तसं आहे. तुकडोजी महाराज काल होते, आजही आहे, उद्याही. कुठे गेलेले नाही. तुमच्या आमच्या अंतःकरण फक्त एवढे होते. आतापर्यंत या डोळ्यान दिसत होते. थोडं शब्द आहे का? आतापर्यंत या डोळ्यान दिसत होते. आता हे डोळे असे उलटे करा तर आतमध्ये दिसल. तुमचे सरके आहे, बाहेरचे आहे म्हणून दिसत नाही. कार्यक्रम संपला. भाऊसाहेब ज्ञानेश्वर माऊली, सर्वांनी उभा राहा. ज्ञानेश्वर तन मन धन से सदा सुखी हो भारत देश. सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशीला निर्मल मन से वीरों को बजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्या हटे यह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दशाने. टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. परम पूजनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, आदरणीय श्री लक्ष्मणदासजी काळे महाराज यांनी आपली